नमस्कार, मी पल्लवी पाठक. आपले जे या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी जी कुलकर्णी यांच्या काजळ माया या कथासंग्रहातील पुनरपी ही कथा सादर करणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशक आहेत पॉप्युलर प्रकाशन. ही कथा मोठी असल्यामुळे काही भागांमध्ये तिचं प्रसारण करण्यात येईल. तेव्हा ऐकूया पुनरपी या कथेचा तिसरा भाग. दादांच्या पलंगाशेजारी टेबलावर दिवा 24 तास जळत ठेवलेला असे. दादांच्या छातीवर वर्तमानपत्राची घडी होती, पण 40 खालचे डोळे मिटले होते. टेबलावर औषधाच्या 2-4 बाटल्या होत्या, पण त्याच्याही अलीकडे विड्यांचे बंडल आणि तपकिरीची बाटली होती. सगळे डॉक्टर गेले खड्ड्यात. या अवस्थेत देखील दादांनी विडी, तपकीर आणि वाचन ही आपली 3 व्यसने हट्टाने चालू ठेवली होती. वर्तमानपत्र 15 दिवसांपूर्वीचे जुने होते, कारण 15 दिवसांपूर्वीच माईने घरात सतत 35 वर्षे येत असलेले इंग्रजी वर्तमानपत्र बंद केले होते. कारण दादांना आता वर्तमानपत्र सतत हातात धरण्याचे श्रम देखील होत नसत. 4 ओळी वाचल्या की डोळे पाझरू लागत. कधी काळी कोणत्या मुलाकडून पत्र आले की त्यात काय आहे हे कळायला माईला मात्र 4-5 दिवस थांबावे लागत असे. शेवटी सारं ठीक आहे एवढं सांगून ते गप्प बसत, पण आपण स्वतः वाचण्याआधी ते पत्र माईला वाचायला देण्याची मात्र त्यांची अजिबात तयारी नसे. एवढं वय झालं, डोकं पिकलं, पण तुमचा हट्ट काही फिकला नाही असे काहीतरी चिडून माईने म्हटले की विरलेले वस्त्र थोडे ताणावे त्याप्रमाणे दादा हसत, पण पत्र मात्र काही केल्या देत नसत. दादांना शांतपणे असे पडलेले पाहून माईच्या मनाचा कणखरपणा डळमळला. ती टेबलाजवळ आली आणि बाटल्यांचा आवाज करत तिथले जुने अंक 4-5 पत्रे व्यवस्थित ठेवू लागली. आवाज ऐकून दादांनी डोळे उघडले आणि विरलेल्या बारीक बोटांनी वर्तमानपत्र बाजूला टाकले. औषधाची वेळ झाली वाटतं, माई उगाचच म्हणाली. दादांनी श्रांतपणे मान हलवली. 40ची भिंगे अशक्तपणे क्षणभर लखलखली. माईच्या मनाची तगमग एकदम वाढली. तिला वाटले, कशाला यांना सांगावी ताईची बातमी, त्यांना समजून तरी काय होणार. तिची प्रकृती चांगली आहे असं सांगत आलोच, तसेच पुढे सांगत राहिलो तर काय बिघडेल. पण दुसऱ्याच क्षणी तिचा विचार बदलला. असे फसवून त्यांचे आयुष्य संपू देण्यात तरी काय अर्थ आहे. ताई कधीतरी जाणार हे त्यांनी जाणलेच होते की नाही. तिचा निर्जीव हात त्यांच्या चेहऱ्यावरून फिरला त्याच दिवशी त्यांनी माईला म्हणून दाखवले होते सुद्धा. आता ताई फार दिवस जगेलचं वाटत नाही. आमच्यात आधी कोण एवढाच आता प्रश्न आहे. पुष्कळदा वाटतं एकदमच आपण इकडे आलो, जाताना देखील एकदमच जावं. एक पुढे गेल्याचं दुसऱ्याला दुःख नको. अखेर माईने मन घट्ट केले. मी देसायांकडे जाऊन येते, ती म्हणाली. तोपर्यंत इकडे लक्ष ठेवायला रमेशला शांताबाईला सांगून जाते. ताईविषयी दाजी नुकतंच सांगून गेला. पहाटे 3 वाजता तिचं सगळं संपून गेलं म्हणे. दादा माईकडे पाहतच राहिले. त्यांनी थरथरत्या हातांनी चष्मा काढला आणि डोळे दाबून धरले. ते घोगऱ्या आवाजात म्हणाले, मला तिथली एक विडी देतेस का, आणि काडी देखील तूच लावून दे. माईने त्यांना विडी पेटवून दिली, पण ती दादांच्या हातातून गळून पडली. त्यांनी ती उचलून मागितली नाही तेव्हा माईने ती विझवून टाकली. म्हणजे तीच पुढे गेली म्हणायचं तर. परमेश्वराला तेच मंजूर होतं. माझी सावलीच कापल्यासारखं झालं बघ, दादा अडखळत म्हणाले. माईने त्यांच्या अंगावरील चादर सारखी केली. टेबलावर तपकीर आणि विड्या त्यांच्या हाताच्या आवाक्यात ठेवल्या आणि दार उघडून ती देसायांकडे गेली. नंतर 2 दिवस दादा निश्चित पडून होते.
त्यांच्या प्लेटमधील आटवल तसेच अर्धवट राहू लागले. दुसऱ्या खेपेचा चहा देखील त्यांनी बंद केला. काल सकाळी तर कधी नाही ते टेबलावरचा दिवा बंद करायला सांगितले. कितीतरी वर्षे 24 तास जळत असलेल्या दिव्यात आता खंड पडला. तो विस्ताच खोलीतील हिरवट अंधार दादांच्या विरविरीत अंगाभोवती कोशाप्रमाणे लपेटला गेला. पण माई घाबरी झाली ती काल सकाळपासून त्यांची शुद्ध हरपल्यावर. ती काही बोलली तरी दादांकडून त्याला एक नाही की दोन नाही. ताईची बातमी समजल्यावर त्यांच्या आयुष्यावर मातलेली जीर्ण वस्त्रेच गळल्यासारखी झाली होती आणि ते आपल्या लहानपणच्या आठवणी असंबद्धपणे बडबडू लागले होते. कुठल्या तरी घरात कॉफीच्या झाडांचे लालभडक बुंद तोडून चोखीत असल्याची आठवण. राजेवाडी नावाच्या कुठल्या तरी खेड्यात ताईबरोबर शेतातच बसून खाल्लेल्या भुईमुगाच्या ओल्या शेंगा. तो कुठली तरी परीक्षा पास झाल्यावर 4 ठिकाणी हात भाजून घेऊन ताईने खास त्यांच्यासाठीच केलेला पहिला स्वयंपाक. पण त्यात कशातच मीठ नव्हते. खरवस खाताना तो कितीही ऊन असला तरी हा त्यावर फुंकू नकोस नाहीतर वासरू कापड खाऊ लागतं अशी ताई देत असलेली दटावणी. पण कोणाचे लक्ष नाहीसे पाहून स्वतः मात्र फुंकर घालून इतरांपेक्षा जास्त खरवस रिचवण्याची तिची मखलाशी. हे सारे बडबडत असताना दादा मध्येच हसत मध्येच त्यांच्या डोळ्यात पाणी येई. पण या साऱ्यात माईला कोठेच स्थान नव्हते. तिचे पाऊल दादांच्या घरात पडण्यापूर्वीचे तिला अपरिचित असलेले त्यांचे कुवार आयुष्य तुकड्या तुकड्याने तिच्या कानावर पडत होते. पण काल रात्रीपासून दादांनी काहीसुद्धा घेतले नाही हे पाहताच माईचा उरला सुरला धीर नाहीसा झाला. तिने शांताबाईच्या रमेशकडून कलकत्ता मुंबईला तारा करवल्या. नारायणाचा तर प्रश्नच नाही. कांचनला देखील बडोद्याला तार गेली होती. पण ती आपल्या संसारात अडकलेली परावलंबी. ती कदाचित येणार नाही. पण उद्यापर्यंत मुलगे तरी येतील, भोवती गोळा होतील आणि आपल्याला सावरून धरतील. पण दादांना ताईची बातमी सांगायलाच हवी होती का? स्वतःच्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न करूनही माईच्या काळजातली टोचणी काही केल्या थांबेना. ती हलकेच दादांच्या खोलीपाशी आली आणि तिने माझघरातला दिवा लावला. त्याच्या प्रकाशाचा एक चौकोनी पट्टा दादांच्या खोलीत पसरत असे. दादा शांतपणे झोपल्यासारखे दिसत होते. ते पाहून निदान काम तरी आवरून यावे म्हणून माई स्वयंपाकघराकडे आली. तेथे भांड्यात काढून ठेवलेले दुपारचे अन्न पाहून तिची भूकच संपली. तिने कसेबसे सारे जाळीच्या कपाटात भरून ठेवले. स्टोवर गरम पाणी केले आणि ते थर्मासमध्ये घेऊन ती दादांच्या खोलीकडे आली. तुम्हाला थोडं दूध ऊन करून आणू का? तिने हलक्या आवाजात विचारले. दादांनी काहीच उत्तर दिले नाही. आज लवकरच झोप लागली की असे म्हणून माईने थर्मास टेबलावर ठेवला. यात ऊन पाणी आहे. आणखी काही लागलं सवरलं तर हाक मारा, मी जागीच आहे, ती म्हणाली. दादांनी डोळे उघडून तिच्याकडे पाहिले. मी उगाचच मान हलवली. माईने त्यांचे पांघरून सारखे केले. एक सूचना, आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसल्यास ते जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला सांगायला, चॅनलवर सुद्धा सांगायला विसरू नका. धन्यवाद.